चंद्रपुरात मराठी हिंदू नववर्षाचे पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत। ढोल ताशांच्या गजरात लेझिमच्या तालावर तरुणाईने केले नववर्षाचे स्वागत। आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ढोल ताशा महावड तथा मलखांब प्रात्यक्षिकांचे आयोजन। पारंपरिक वेशभूषेत अवतरली तरुणाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण व उभारलेल्या गुढीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात। आमदार किशोर जोरगेवार, भागवताचार्य मनीष महाराज, महाकाली महोत्सव समितीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, बलराम डोडानी यांच्यासह सर्व माजी नगरसेवकांची उपस्थिती। चंद्रपूरकरांचा आलोट प्रतिसाद। याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा वर्षभरात उभा राहणार, आमदार किशोर जोरगेवार यांची घोषणा। पाहुयात संपूर्ण बातमीचा आढावा। उल्हासपूर्ण वातावरणामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं आगमन अयोध्येमध्ये झालं होतं। सर्व माझे नगरसेवक या ठिकाणी विधिवत पूजा सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी झालेली। जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे उपस्थित सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया या खुर्च्यांवर आसनस्थ व्हावं। मान्य विनंती। प्रणाम वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास संपवून प्रभू श्रीरामचंद्र अयोध्या नगरीमध्ये परतले होते। तो दिवस होता चैत्र शुक्ल प्रतिपदेचा आणि त्या दिवशी संपूर्ण अयोध्यावासियांनी घराघरावर गुढ्या उभारल्या, तोरणं लावली आणि प्रभू श्रीरामांच्या आगमनाचं स्वागत केलं, भव्य स्वागत केलं। तो हा दिवस आपण गुढीपाडवा प्रशासनाची मंजुरी मिळवलेली आहे। 53 लाख रुपये भरून बाजूची जागा ती घेतल्या जात आहे। आपला प्रयत्न असा असणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा 1 वर्षाच्या आतमध्ये या शिवाजी चौकामध्ये स्थापित होणार आहे आणि आजच्या या नववर्षाच्या दिनी हाच आपला संकल्प आहे। आपल्या ह्या सर्व चंद्रपूरच्या सर्व जनतेला हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या आजच्या या शुभकामना देतो। या शुभकामना देत असताना माता महाकालीला प्रार्थना करतो की चंद्रपूरच्या सर्व जनतेला सुखी ठेव, त्यांना धन धान्य सुख दे, चांगलं आरोग्य दे, यासोबतच चंद्रपूरची भरभराट व प्रगती
करण्याची आम्हा सर्वांना बुद्धी दे। हे नवे वर्ष विशेष असं वर्ष आहे। संविधानाचे 75 वर्ष पूर्ण झाले असल्यामुळे या वर्षामध्ये हे वर्ष जे हिंदू नववर्ष सुरू होत आहे आजपासून, त्या वर्षामध्ये सर्व मानव जातीच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून, चंद्रपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विकासात्मक कामं व्हावं यासाठी मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभकामना देतो। माता महाकाली सर्वांचं रक्षण करो, सुख देव, समृद्धी देव ही प्रार्थना।